आज आपल्या नाशिक शहरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब व सर्व नेते मान्यवर पदाधिकारी आणि या सर्वांबरोबर आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। ही भूमी प्रभू रामचंद्रांची भूमी। प्रभू रामचंद्रांजी आपल्या सर्वांना काय सांगितलं होतं? प्राण जाय पण वचन न जाय। आणि हे सरकार आणि खास करून बीजेपीचे सर्व नेते इलेक्शनच्या काळामध्ये प्रभू रामचंद्राचं राजकारण करतात, त्यांचं नाव वापरतात। पण इथं असताना प्रत्येक शेतकरी, युवा, विद्यार्थी, कष्टकरी, महिला या सरकारला विचारते की इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं, तुम्ही नावाचा वापर केला, पण त्यावेळेस तुम्ही जे वचन दिलं होतं त्या वचनाचं काय झालं? काय वचन दिलं होतं, काय शब्द दिले होते? या सरकारच्या सर्व नेत्यांनी कर्जमाफी बद्दल बोलले होते का नव्हते? मी मागे असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना विचारतो, या सर्व नेत्यांनी काय सांगितलं होतं? शेतकऱ्याला कर्जमाफी देणार का नाही देणार? भावांतर योजना आम्ही आणू, आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, आमच्या युवांना नोकऱ्या देऊ, विद्यार्थ्यांसाठी योजना आणू, महिला सुरक्षतेच्या बाबतीत आम्ही काहीतरी योग्य असे ठोस निर्णय घेऊ। पण या सरकारने या बाबतीत सर्व दुर्लक्ष केलं का? या सरकारला असं वाटतं की आमच्याकडे खूप सारे आमदार आहेत, आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही, आम्हाला कुणी काय अडचणीत आणू शकत नाही। पण या सरकारमध्ये जो घमंड आलाय, जो मात चढला या सरकारला, हा माज उतरवायचा का नाही उतरवायचा? मग आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर आल्याशिवाय सरकारमध्ये असणारे नेते म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ। अहो, दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत। 5 वर्षामध्ये 14,000 शेतकरी आत्महत्या करतील। या सरकारमधल्या नेत्यांना असं वाटतं 2029 इलेक्शनच्या आधी आपण कर्जमाफी देऊ आणि कर्जमाफी दिल्यानंतर आपण परत एकदा सत्तेत येऊ। पण या 5 वर्षामध्ये जर या 12-14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर या आत्महत्याला कोण जबाबदार असणार आहे? पूर्णपणे हे सरकार जबाबदार असणार आहे। काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या, देवा भाव म्हणून। अहो तिथं बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या। अहो, देवा भाऊ आम्हाला माहित नाही, पण या सरकारमध्ये कोण बसलेत? तर मेवा भाऊ बसलेत। मेवा भाऊ यांना फक्त मलिदा खायचंय, यांना फक्त दलाली करायची आहे, यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। अहो, कर्जमाफी करण्यासाठी त्याला वाघाचं जिगर लागतं आणि वाघाचं जिगर जर कोणामध्ये असेल तर आदरणीय पवार साहेबांमध्ये आहे। हे सरकार लबाड लांडग्याचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये एक लांडगा नाही, 3 लांडगे आहेत। त्यामुळे या लबाड लांडग्याच्या सरकारला तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी जिगर नाही। त्यामुळे कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढलाय। आमच्या द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे, आमच्या टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या कुठल्या अडचणी येतात त्या सुटल्या पाहिजे। अहो, हे सरकार काय करतं माहितीये? तुमचं पाकिट मारते, पाकिट मार। हे पाकिट मार सरकार आहे। अहो, जीएसटीच्या माध्यमातून आपल्या या राज्यातल्या सामान्य लोकांनी या देशातल्या सरकारला 20 लाख कोटी रुपये गेल्या 8 वर्षामध्ये दिले। आणि काय आता म्हणतात की आम्ही जीएसटी कमी केला? अरे पण 8 वर्ष तुम्ही काय करत होता? 8 वर्ष आमच्या सर्वसामान्य लोकांकडे तुम्ही पैसा गोळा केला। या राज्यातल्या शेतकऱ्याने 2 लाख कोटी रुपये या सरकारला दिले। पण मग या सरकारकडनं आमच्या शेतकऱ्यांनी 35,000 कोटीची कर्जमाफी ही अपेक्षा ठेवायची नाही का? त्यामुळे हे सरकार खोटारडं सरकार आहे। या सरकारला आपल्या जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे इथं तुम्हा सर्वांना एकत्रित येऊन रस्त्यावर येण्याची जरूरत आहे आणि आज तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचेच मनापासून या ठिकाणी
आभार व्यक्त करतो. त्यामुळे या दलालीबाज मेवा भाऊ सरकारला कुठे आणावं लागेल. पवार साहेब हे भाषण करणार आहे, त्यामुळे मी जास्त वेळ बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. फक्त घोषणा आपण सर्वांनी तिथे द्यावी. पवार साहेब आप आगे बढो. एवढा कमी आवाज चालणार नाही. पवार साहेब आप आगे बढो. शेतकऱ्याचा सातबारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.